हॅलो, मॅचला सुरुवात होते. मी यानंतर या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी संदेशजी वखारे आणि गुणलेखकाची भूमिका करण्यासाठी सुनील पाटील ही जोडी इथे सज्ज होणार आहे. धन्यवाद बी लकडे सर. पहिल्याच बॉलवर चेंडू निघून गेलाय. थर्डमॅन रिजन मध्ये लॉस्ट ऑफ रिजनच्या दिशेनं 4 धावे करिता पहिल्याच चेंडूवर 4 धावा. आघात झालाय, सुरुवात झाली फलकावरती. बॅटर सुमितच्या बॅट मधून येणार हा लगातारचा दुसरा चौकार. 4 टेक्निकली साऊंड बॅटर आहे. च्या पद्धतीने हे स्ट्रोक आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिला चेंडू पाहिला तर लॉस्ट ऑफ रिजन मध्ये निघून गेला होता. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बघितला आणि थर्डमॅनच्या क्षेत्राच्या बाजूने सरळ चेंडू पाठवला होता. डीप थर्डमॅन रिजनच्या सीमारेषेच्या बाहेर चौकारा करिता. यावेळेस मिड ऑफ क्षेत्राच्या वरन चेंडू निघून चाललाय. डीप बाजू क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय आणि विकेटचं पतन. इथे मात्र पहिल्याच 2 बॉलवर वार झाला, मात्र पलटवार पाहायला मिळाला गोलंदाज सोनूच्या माध्यमातून आणि सुमितला मात्र माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डॉट चेंडू हाताला गेलाय. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावर. विकेटचं पतन झालंय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. गिरीश वालन सर इशारा करत आहेत व्हाईट बॉलचा, म्हणजे तत्रीचा बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 9व्या अंकावर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक यायचा होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा, म्हणजेच 1 धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचले गेले. मागील मॅच मध्ये हार पत्करावी लागली साई देवा प्रतिष्ठान साईगाव या टीमला. निराश झाले रुपेश ठाकरे. प्रदर्शनच्या माध्यमातून खराब प्रदर्शन राहिलं होतं. तर गिरीश वाळन सर, आपण
गिरीश वालनसर. या तर हर्षदला आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात आदालनी झाली आहे. बॅटन रोहनला मात्र आतापर्यंत चेंडू समजले नाहीत. आतापर्यंत 3 चेंडू डॉट हाताळला आहे, मात्र कमबॅक करावा लागेल बॅटरला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय. सिमेंटची विकेट आहे, परंतु गुडलेनला चेंडू पडल्यानंतर उचली घेणारे चेंडू राहिलेत आणि त्याच कारण बनलंय डॉट चेंडू. यावेळेस ऑन साइडला चेंडूला उडवला गेलाय, निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येणारा धमाका ब्लास्ट म्हणजे षटकार 6. सहाच्या बढतीनं धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस वेग होता, चेंडू खाली राहिला, त्यानंतर पाहायला गेलं चांगलं यष्टीरक्षण, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावर. या षटकामध्ये विचार केला तर 6 धावा आल्यात. एक मोठा फटका पाहायला मिळाला होता, पण बाकीचे चेंडू पाहिले तर निर्धावच्या स्वरूपात राहिलेत. गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर रोहनच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय खाली क्षेत्र, सीमा रेषेच्या बाहेर, चौकाराकरिता. हा गोलंदाज तयार. हर्षद पुन्हा एकदा रोहनच्या विरोधात. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला, सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा धमाका, हा ब्लास्ट रोहनचा येतोय. हा षटकार 6. जे 6ने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 26-26. पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता. आई गावदेवी पारिवली आणि छोट्या 11 आंबेडकर नगर मापोली, दोन्ही टीमचे कॅप्टन. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस करण्याकरिता या टॉस बॉक्स मध्ये. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय स्वप्नील. तिसऱ्या षटकात पहिलाच बॉल, जोरदार अपील पाहायला मिळते, परंतु ऑप्शनच्या बाहेर कारणास्तव पंच नोट आउट घोषित करतायत. खून करतायत की ऑप्शन सोडून जाणार हा चेंडू. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 27. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील.
27 धावा फलकावर आहेत. अजून 5 चेंडूमध्ये जर 10 पेक्षा जास्त धावा आल्या ते चांगलं टोटल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू पासून दूर राहिले बॅटर रोहन. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर रोहनच्या विरोधात. यावेळेस स्वप्नील आपल्या रनिंग मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर जात असताना सत्तावीस फलकावर आहेत. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस बॅट चेंज. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. रोहनला परतावं लागेल डकआउटच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. उद्घोषणा करतायत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त खून आणि धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 28. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 धावा फलकावर. यावेळेस अजून एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 29. अतिरिक्त बनणार राहिलाय. या ओव्हरमध्ये मागील 2 चेंडू पाहिले तर वाईड हाताळले गेलेत. चांगली लाईन प्रस्तावित करावी लागेल. यावेळी टॉसला मात्र पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. हा येतोय मनसे षटकार 6. हिरेन बागल यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये.
यावेळेस फुल टॉस, अजून एक चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. हा येईल धमाका, हा येईल ब्लास्ट. मनसे षटकार 6. मॅचचा टॉस करणार आहोत. आई गावदेवी पारिवली विपक्षात छोट्या 11 आंबेडकर नगर मापोली. ह्या दोन टीमना आपण टॉस करत आहोत. उपस्थित आहेत सन्मान्य आदरणीय हिरेन बागलजींना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी पारिवली विपक्षात छोट्या 11 आंबेडकर नगर मापोली. एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. या दोन्ही संघांदरम्यान आपण करणार आहोत टॉस. तर आपण टॉस करत आहोत. छोट्या 11 आंबेडकर नगर मापोलीच्या विरोधात आई गावदेवी पारिवली. आपल्यासोबत हिरेनदादा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. नाण्याची पहिली बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-25. नाण्याची दुसरी बाजू आई गावदेवी पिळंजे बुद्रुक. तर छोट्या 11 असा कॉल देत आहेत आई गावदेवी पिळंजे. नाण्याची बाजू कोणाच्या बाजूने आली आहे तर छोट्या 11 मापोली टीमने टॉस जिंकलाय. मी हिरेनदादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. महत्वपूर्ण सामना आहे. दुपारचं सत्र टॉस जिंकून का निर्णय असेल. फील्ड पॉश क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला किती धाव रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आमचा दोन्ही टीमचा सामना बरेच वेळा झालेला आहे. दोघांचा चांगला परफॉर्मन्स आहे. कोणत्या संघाने किती वेळा हार पत्करली आहे. जास्त जरा आमच्याच पत्करलेले आहे. परंतु यावेळेस बदल पाहायला मिळेल. बदल करायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. या मॅचमध्ये बॅटिंग करायचे. महत्त्वपूर्ण सामना आहे. या हंगामामध्ये पाहिलं तर चांगलं क्रिकेट आई गावदेवी पारिवली खेळ खेळत आहे. या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट सेट कराल. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जर आई गावदेवी पारिवली टीमचा पण विचार केला तर राकेश पाटील, यश मात्रे, जतीनचा चांगला खेळ राहिलाय. परंतु या व्यतिरिक्त अजून कोणाकोण अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली जाईल. पूर्ण टीम करून अपेक्षा प्रत्येकाने 100% द्यावे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय छोट्या 11 मापोली आंबेडकर नगर. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी पारिवली टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक संदेशजी बकारे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी या पहिला 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 41 धावा झाल्या आहेत. टीम बोरपाडाच्या बाजूने 42 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम शिल्लरसाठी. धन्यवाद संदेश. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा अतिथी देवोभव शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत किसनजी पाटील. यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी राजाराम पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथून मात्र संपन्न करायचा आहे. तर आपण पाहतोय व्यासपीठावर शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करत आहोत. किसनजी पाटील यांचा शाही सन्मान शुभ सन्मान आपण करत आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक आहे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी
हे सन्मान निश्चित देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दादा आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Yes, thank you very much, the local boy of this tournament, सुनील पाटील मानपुरम पिल्लंज. बोलूया आपण मागच्या दिशेने 42/40 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला भिडकावलाय, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. यस 6 षटकार आला त्या ठिकाणी. पहिलाच बॉल वर फलंदाज धीरजच्या बॅट मधून हा ब्लास्ट आपण पाहिला. 42 धावा डोकायच्या आहेत. अर्थातच सुरुवात जी आहे ती याच प्रकारची आवश्यक आहे. पहिलाच बॉल वर एक मोठा फटका. षटकातील पुढचा बॉल सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या प्लेयर्स देखील सफल होऊन गेल्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय चांगला बॉल, पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक. निर्धाव चेंडू फेकलाय त्या ठिकाणी. 42 धावा म्हटलं की नक्कीच एक चांगलं टोटल त्या ठिकाणी उभं केलंय टीम बोरपाडाच्या बाजूने. एक असं टोटल ज्या टोटल पासून फाईट करेल टीम बोरपाडा. परंतु शेलार टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाज चांगले आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेस यष्टी रक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धाव्यामध्ये झालंय. 22च्या स्वरूपात हा चौकार. सन्माननीय महेशजी शिल्लार आणि सोबतच जयवंतजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सुमितच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या वेळेस बिमारचा चेंडू, नो बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. या आधी देखील 4 धावा अवांतरच्या स्वरूपात बहाल झाल्या होत्या टीम शिल्लार साठी. आणि आता मात्र हा बिमारचा चेंडू, अर्थातच पुढचा बॉल जो आहे ना तो फ्री हिट. तर पुन्हा एकदा पूर्ण मुभा आहे फलंदाजाकडे फ्री हिट बॉल खेळण्याची. विकेट पाहायला मिळेल का पाहूया. षटकातील फ्री हिट बॉल. या बॉलर्स देखील बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अकरा धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. सन्माननीय जनार्दनजी घनगाव यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 17 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सुमितचं हे मागडं षटक आणि त्याचं कारण म्हणजे धीरज
चांगली फलंदाजी करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आल्यात. 2 षटकार आपण पाहिले फाईन लेग रिझन मध्ये. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. 42 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्या ओव्हर मध्ये आलात टीम शिल्लार साठी 18. वेलकम सागर पाटील. काल गुणलेखकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं होतं. अगदी सुंदर अक्षर सोबतच चांगली स्कोरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. चला टीम बोरपाड्याचे कॅप्टन आपण वेल कमी खर्च करा. मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज दीपेश येतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्यात. मात्र अजूनही 24 ची आवश्यकता आहे. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बारा 12.00 सरासरीने चालायचं आहे विजयासाठी टीम शिल्लारला. षटक क्रमांक 2 अतिशय महत्वाचं षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. षटकातील पहिला बॉल दीपेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल टॉप एज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे चुकी झालीये त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. यस आतापर्यंत या मॅचचा विचार केला तर वन साइड हिरो आपण धीरजला पाहतोय. कारण धावा झाल्या आहेत 22 आणि 22 मधील 17 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण धीरजला पाहतोय. या बॉलर देखील ड्राईव्ह केला. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा डोटा आलाय. अजून एक चौकार. अगदी वार झालाय त्या ठिकाणी धीरजच्या बाजूने टीम शिल्लार साठी. परंतु टीम बोरपाडाचा विचार केला तर पलटवार करावा लागेल आणि पलटवार करत असताना या ठिकाणावरनं तुम्हाला धीरजची विकेट जी आहे ना ती अति महत्वाची आहे. सोबतच निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील. मात्र धीरज थांबायचं नाव घेत नाहीये. वाडा स्ट्रोक. अजून एक चांगला फटका. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार.
यस, जे काही करतोय ना ते फक्त एकटाच धीरज करतोय, कारण रोहन अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे, एकही बॉल खेळलेला नाहीये आणि ज्या धावा येतात ना त्या पूर्णच्या पूर्ण धावा धीरज बाट मधून येतात. 27 धावा वैयक्तिक ठोकल्यात त्याने आतापर्यंत. 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात धीरजच्या बाट मधून. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र या षटकामध्ये गोलंदाज दीपेश्वर हे आक्रमण पाहायला मिळतंय. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉल सीमारेषे बाहेरून मागवावे लागले. 2 चौकार तर 1 षटकार. या बलेचा बॉल बीट केले फलंदाजाला. बॉल निर्धाव गेलाय. तीन मोठे फटके आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. 32 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. डबल 3. 33 धावा धावफलकावर. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता. या वेळेस यष्टीरक्षकाला बीट केलाय आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर. 4 धावा चौकार. शेवटचा अंतिम षटक. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त धावा आवश्यक आहेत. त्यामध्ये टीम शेल्लारला 5. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद येतोय. पहिली मॅच ही आहे ना 8 धावा रोखल्या होत्या हर्षदने. नक्कीच अर्थातच हर्षदकडे ती कॅपॅसिटी आहे, परंतु त्या क्षमतेने गोलंदाजी करेल का हर्षद पाहूया. या ठिकाणावर फक्त आणि फक्त 5 धावा रोखायच्या आहेत. सन्माननीय वैभवजी भालेराव यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हर्षद पुन्हा एकदा. षटकातील पहिला बॉल. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. या वेळेस फटकासाठी जागा बनवली. कव्हर रिजन मधून बॉल ट्रॅव्हल झाला, निघून गेला डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो फक्त एका धावेची आवश्यकता आहे. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय या टीम शेल्लार. चांगली कामगिरी या मॅच मध्ये. विजयाचा फटका फलंदाज रोहनच्या बाट मध्ये नेतोय. अजून एक धमाकेदार चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय या विराट स्पोर्ट शेल्लार टीमने.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम बोरपाडा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू 42 धाबांचे लक्ष असताना मात्र ज्याने ठोकला वैयक्तिक 31 धाबा 13 बॉलचा सामना केला. नाव आहे धीरज. 3 चौकार 3 षटकार 13 बॉल मध्ये